डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. सपना प्रकाश गुजाडी. मी विकास आघाडीतून राहुरी नगर परिषद निवडणूक 2025 ही लढवीत आहे. याआधी माझे मिस्टर 5 वर्ष झाले, त्यावेळेस आमच्या वार्ड क्रमांक 9 मध्ये नगरसेवक असताना आम्ही विविध अशी कामे केलेली आहेत. आम्ही उषा वहिनींच्या मार्गदर्शनाखाली, तसेच अरुण साहेब व माजी मंत्री प्रदीपदादा तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्या वार्ड क्रमांक 9 मध्ये बरीचशी अशी कामे केलेली आहे. त्यामध्ये आम्ही सर्व आमच्या वार्डमध्ये रस्त्यांची सुधारणा केलेली आहे. त्याचप्रमाणे आम्ही आमच्या वार्डमध्ये स्ट्रीट लाईटही केलेले आहे. आमचं वार्डमध्ये वाड्या वस्त्यांवरही आम्ही स्ट्रीट लाईटची कामे केलेली आहेत. तसेच आमच्या गावामध्ये मशानभूमीची अत्यंत दुरावस्था होती, ती आम्ही पेव्हिंग ब्लॉक बसवून त्यामध्ये सुधारणा केलेली आहे. तसेच आमच्या वार्डमध्ये आम्ही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे. तर आम्ही पाण्याची योजना आणून पूर्ण आमच्या वार्डमध्ये सर्व लोकांची समस्या सोडवलेली आहे. तसेच त्याचप्रमाणे आमच्या गावामध्ये आमच्या ज्या लोकांना घरकुलाची आवश्यकता होती त्यांना आम्ही प्रधानमंत्री आवास योजना देऊन घरकुलही दिलेले आहे. तसेच त्याचप्रमाणे आमच्या गावामध्ये ज्यांना शौचालयाची आवश्यकता होती त्यांना शौचालयही पुरवलेले आहेत. त्याचप्रमाणे आम्ही आमच्या गावामध्ये अंतर्गत भुयारी गटारे देऊन आमचं जोगेश्वरी आखाडा हा वार्ड क्रमांक 9 अत्यंत सुंदर असा बनवलेला आहे. तसेच त्याचप्रमाणे आम्ही आमच्या गावामध्ये आता महिलांना बचत गटाचीही उपलब्धता करून दिलेली आहे. उषा वहिनीच्या मार्गदर्शनाखाली बचत गट अनेक निर्माण केलेले आहे आणि महिलांना आर्थिक सहाय्य करून त्यांना मदत केलेली आहे. आता असा कोणता प्रश्न आहे की जो तुम्ही सत्तेत आल्यानंतर प्राधान्याने सोडवताल? तर आम्ही सत्तेत आल्यानंतर जे काही समजा लोकांच्या समस्या राहिलेल्या असतील, आता नवीन वाड्या वस्त्या झालेल्या आहे, त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट गेलेली नसेल किंवा मग रस्ते गेलेले नसतील किंवा मग लाईट गेलेले नसतील, तसे आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केलेलाच आहे. पण गेली 4 वर्ष प्रशासक असल्यामुळे काही कामे राहिलेली आहेत, तर ती आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.